आता यांनी अभिजित बिचुकलेंनाच घ्यायचं राहिले बाकी. परंतु अभिजित बिचुकले स्वच्छ माणूस आहे, तुमच्या इतका भ्रष्ट भ्रष्ट माणूस नाही, तुमच्या पक्षात यायला तो रिकामा नाही, असंही काही लोकांनी सांगितलं. नमस्कार, मी शिवाजी काळभोर. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा चर्चेचा विषय असा आहे की DP ॲनालिसिस अँड सर्वे या संस्थेतर्फे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. सर्वसाधारण लोकांच्या मनात काय आहे, सत्ताधारी पक्ष म्हणजे महायुती, त्यातील मुख्य पक्ष भाजप आणि महाविकास आघाडी, विशेषतः शरद पवार, तर या दोन्हीच्या बाबतीत मतदारांनी किंवा लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिलेत त्यावर आधारित त्याचा थोडक्यात सारांश इथं मांडणार आहोत. या सर्वेमध्ये अनेकांना आम्ही भेटलो आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या, त्या आम्ही पुढच्या काही भागात आपल्यासाठी उपलब्ध करू. या विषयावर चर्चा करताना जे बाकीचे सर्वे असतात की तुम्ही कुठल्या पक्षाला मतं देणार, या पक्षाकडून काय तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत वगैरे, तर तशा प्रतिक्रिया न घेता तुमचा आवडता पक्ष आणि नावडता पक्ष याबद्दल तुम्ही, आणि ते आवडते का आणि नावडते का ते सांगा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले. तर यात प्रथम भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीच्या कामांच्या संदर्भात ज्या वेळेला आम्ही लोकांना विचारलं DP ॲनालिसिस संस्थेनं, त्यावेळेला अनेकांच्या प्रतिक्रिया भाजपच्या विरोधात इतक्या आल्या टोकाच्या की कधी काळी भाजपला आम्ही मतं दिलेली होती, परंतु आम्ही आता त्या पक्षाचा तिरस्कार करतो, एवढा अन्याय या पक्षानं जनतेवर आणि लोकांच्यावर, पर्यायाने आमच्यावर केलेला आहे, असं ती लोक सांगत होती. यातील महत्त्वाची कारणं म्हणजे वाढती महागाई, गॅस पेट्रोलच्या वाढत्या किमती, त्याच्यानंतर शेतकरी लोकांचं प्रमाण इथं जास्त आहे सातारा लोकसभा मतदारसंघात. या शेतकऱ्यांच्या मालाला कधी ठराविक फिक्स किंमत मिळत नाही, वाढती किंमत मिळत नाही. उदाहरणार्थ सोयाबीनचे दर जे 5-6 वर्षापूर्वीचे होते तेवढेही दर मिळत नाहीत. लोकांच्या ऊसाला किंमत मिळत नाही, उतारा वाढलाय, पाणी कमी आहे, ऊसाला पीक कमी झाले, परंतु त्याला पाहिजे एवढे दर मिळत नाहीत, त्यांच्या कष्टाची चीज होत नाही. उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये 4,000 रुपयांच्या वर असणारा दर इथे 3,000 रुपये द्यायला सुद्धा कारखानदार जे विशेषतः सत्ताधारी मंडळींच्याकडेच आहेत, ही लोक काकू करत आहेत, दर वाढवून देत नाहीत, त्यामुळे शेतकरी वर्ग जास्त नाराज आहे. याशिवाय 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे केंद्रात. केंद्र सरकारबद्दल ज्या वेळेला प्रश्न विचार त्यावेळेला एकंदरीत या सरकारविषयी लोकांच्या मनात अँटी इन्कम्बन्सीची भावना दिसून आली. 10 वर्ष ते सत्तेत आहेत, घोषणाबाजीशिवाय काय करत नाहीत, आमच्या राहणीमानात महागाईत काय फरक पडत नाही, असं त्यांचं मत आहे. जो तरुण युवा वर्ग आहे त्यांच्यात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. विशेषतः अग्निवीर या संकल्पनेबद्दल किंवा त्या भरतीबद्दल जे तरुणांच्या मनात खूप संतप्त भावना आहेत. याशिवाय केंद्र सरकार आणि सध्याचं अस्तित्वात असलेलं देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात म्हटलं पाहिजे, कारण एकनाथ शिंदे कुठल्या कारणासाठी मुख्यमंत्री केलेत हा विषय नंतर चर्चेला येईल, काही लोकांना तो माहीत पण आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केलेल्या खेळ्या, केलेल्या उलथापालथी याविषयी लोकांच्या मनात अत्यंत राग आहे. एकनाथ शिंदेने शिवसेना फोडली ते प्रकरण लोकांनी खपवून घेतलं, परंतु अजित पवार ज्या वेळेला भाजप सरकारमध्ये सामील झाले, राष्ट्रवादी पक्ष फोडून तो ताब्यात घेऊन, त्यावेळेला राजकारणाची नासाडी झाली. भाजपनं राजकारण नासवलं असं भाजपचीच लोक म्हणू लागले. काही RSSची लोक पण भाजपवर चिडून होते, कारण
त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आरोप केलेले होते, 70,000 कोटीचा घोटाळा वगैरे, त्यांनाच तुम्ही पक्षात घेतलं. प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील महाराष्ट्र घोटाळ्यातले, आणि बाकीचे इतर नेते. आता ज्या राज ठाकरेंची ईडीनं चौकशी केली त्यांनाही त्यांनी घेतलं. बापलेक दोघं दिल्लीला अमित शहाना भेटायला गेले आणि येताना एका जागेचं तिकीट घेऊन आले. राज ठाकरेंची पण ईडीने चौकशी केली होती, तीही सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरूनच. ती राज ठाकरे आज तिकडे गेले. म्हणजे हे यांनी भ्रष्टाचारी नेत्यांनी आपला पक्ष किंवा युती भरून काढायचं असं ठरवलेलं दिसते, अशा प्रतिक्रिया लोकांच्याकडून आल्या. आता यांनी अभिजित बिचुकलेंनाच घ्यायचं राहिले बाकी, परंतु अभिजित बिचुकले स्वच्छ माणूस आहे, तुमच्या इतका भ्रष्ट माणूस नाही, तुमच्या पक्षात यायला तो रिकामा नाही, असंही काही लोकांनी सांगितलं. याशिवाय म्हणजे एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं केलं. त्यांचा सदावर्त्यांना असलेला पाठिंबा, जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर केलेले आरोप, मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी त्यांची बोटचेपी भूमिका, हेही विषय आहेत. याशिवाय केंद्र सरकारने गोवा, कर्नाटक, बिहार वगैरे राज्यात जी सरकारी पाडापाडीचं धोरण अवलंबलं, मध्य प्रदेशात पण तसंच केलं, फोडाफोडी करून सरकारे बनवली आणि कहर महाराष्ट्रात केला. त्यातले सगळे भ्रष्ट नेते आपल्या युतीमध्ये सहभागी करून घेतले. त्याच्यानंतर परवा चाललेला इलेक्टोरल बॉन्ड, ज्यात की ज्या कंपन्या खंडण्या किंवा देणग्या देत नाहीत त्यांना दमबाजी, सरकारी यंत्रणा संस्था ताब्यात घेऊन ईडी, सीबीआय वगैरे, त्याच्यानंतर निवडणूक आयोग वगैरे सगळ्या यंत्रणांवर दबाव. त्यामुळं सर्वसामान्य लोक आता सोशल मीडियावर लिहू वाचू लागलेले आहेत, त्यांना देशात काय घडतं ते कळतं. हे सर्व प्रकार सुरू असताना गेल्या काही महिन्यापूर्वी दिल्लीतल्या आम आदमी पक्षाचे 2-3 नेते जे 100 कोटीच्या घोटाळ्यात आत ठेवलेत तुरुंगामध्ये कुजत, झारखंडचे मुख्यमंत्री आत गेले. त्याच्यानंतर अरविंद केजरीवाल यांना परवा अटक झालेली. हे 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासाठी प्रत्यक्षात त्यांच्याकडे पैसा तो जप्त झालेला नाही किंवा पुरावे पण नाहीत असं म्हणतात. आणि न्यायालयाच्या प्रोसेसबद्दल चांगले वकील शंका उपस्थित करत आहेत. त्याचा सर्वसामान्यांच्या मनावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे आणि एकंदरीत देशात किंवा महाराष्ट्रात एक हुकुमशाही सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असे सगळ्यांना वाटू लागले आहे. शरद पवार भावनिकतेचं राजकारण करतात असं अनेक जण म्हणतात. राजकारणात सगळे प्रयत्न केले जातात, सगळेच जण करतात. भावनिक करतील किंवा आणखीन वेगळ्या प्रकारचं वातावरण करतील, म्हणजे धाकदपटशा पण दाखवला जातो. शरद पवारांनी नाही कधी दाखवला, पण इतर पक्ष दाखवतात. शरद पवारांची लोकप्रियता हळूहळू वाढू लागली आहे. त्याची कारणं सांगताना हे तर मुख्यच कारण आहे, अजित पवारांनी पक्ष फोडला, पक्ष गेला, चिन्ह गेले, नेते गेले, भ्रष्ट नेते गेले. 70,000 कोटी महाराष्ट्र सदन, 70,000 कोटीची धरणं, हे प्रश्न, हे आरोप आता इतिहास जमा झाले. कारण हे आरोप सत्ताधारी जे आज सत्ताधारी आहेत, भाजप आणि शिंदेगड शिवसेना, यांच्याकडून होत होते. आता त्यांना सगळ्यांना पवित्र करून घेतले. हे जे भाजपच्या महाआघाडीत सामील झाले, अगदी काँग्रेसच्या अशोक चव्हाणांच्यासह पक्षाचे जे नेते असतात त्या नेत्यांवर जनतेचा विश्वास असतो. जे लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांच्यावर विश्वास असतो, पण थोडा. पक्षाची विचारसरणी काय आहे? आता भाजपची विचारसरणी हिंदुत्ववादी आहे, ते सरळ सांगतात. तर हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांची विचारसरणी काय आहे, ते कुणाला मानतात? शाहू फुले आंबेडकर तर सारखा जपच केला जातो. शरद पवार हे करत होते. शरद पवारांना जो पक्ष वाढवता आला हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटल्यानंतर, तो शरद पवारांच्या विचारांना त्यांना मानणारा एक वर्ग महाराष्ट्रात होता.
त्याच्यामुळं लोक त्यांच्या विचाराकडे आकृष्ट झाले आणि त्या लोकांच्या मधूनच नेत्यांच्या निवडी केल्या गेल्या. ते नेते मोठे झाले, त्यांनी वाम मार्गानं पैसा कमवला, सत्तेत आले. शरद पवारांनी पण दुर्लक्ष केलं, त्याबद्दल लोकांनी त्यांना बऱ्याच वेळा मतदानातून तसे दाखवूनही दिलेले आहे. हेच लोक नंतर बदलले, ह्या गोष्टी झाल्या. आता शरद पवारांनी ज्या चुका केल्या त्या परत करू नयेत अशा अपेक्षा लोक व्यक्त करताना दिसत आहेत. ज्यावेळेला लोकांना ह्या प्रतिक्रिया विचारल्या त्यावेळेला ते अगदी भाजपच्या विरोधात पोटतिडकीनं बोलत होते, तरी शरद पवारांना पण पूर्णपणे माफ करायला ते तयार नव्हते. कारण हे जे तुम्ही हे नेते घेतलेच कशाला, जे तुम्हाला सोडून जाणार होते, असं काही जणांनी मत व्यक्त केलं. याशिवाय तुम्ही आता नवीन फळी निर्माण करा, असंही लोकांचं म्हणणं होतं. शरद पवार हे त्याच मार्गाने निघालेत आणि या वयात 83-84 वय असताना ते एक नव्या उमेदीनं पक्ष बांधणीला लागलेले आहेत आणि त्याला लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला मिळतो. कारण हे जे दुसरे पक्ष आहेत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात एक अढी आहे आणि लोकांच्यातील त्यांची विश्वासार्हता एकदम उतरत्या पद्धतीनं सुरू झालेली आहे. शरद पवारांनी जी हे महाविकास आघाडीची निर्मिती केली आणि बाकीच्या पक्षांशी जुळवून घेतलं, त्यात लोकसभेला त्यांनी फारशा जागा मागितलेल्या नाहीत. कारण एकतर कार्यकर्त्यांची नेत्यांची पाहिजे तेवढी आता संख्या नाही, त्यांच्याकडं पाठबळ नाही, तरी ते प्रयत्न करतायत. काँग्रेसची आणि शिवसेनेची पण फाटाफट झालेलीच आहे. काँग्रेसची कमी झाले अशोक चव्हाण गेल्यामुळं. एवढं सगळं होऊन शरद पवारांनी इथं ज्येष्ठत्वाची भूमिका न घेता कनिष्ठ भूमिका घेतली आणि जागा लोकसभेला कमी घेतल्या. त्यामुळे इतर पक्षातील लोकांचा किंवा इतर पक्षांचा विश्वास त्यांच्यावरचा वाढला आहे, असं काही लोकांनी म्हटलेलं आहे. याशिवाय काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेनेचं त्यांनी 38 पक्षांची मोठ बांधली. त्यामुळे हे सर्वजण त्यांच्या बाजूने राहतील ह्या लोकसभा निवडणुकीत आणि भाजपला ही निवडणूक नुसतीच जड जाणार नाही, तर त्यांना जागा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं लोकांनी संतप्त भावना व्यक्त करताना सांगितलं. बघूया, याचं उत्तर आपल्याला निवडणुकीत मिळणारच आहे. ही कारणं लक्षात घेता या सर्वेक्षणामधील किंवा प्रतिक्रियांमधील की सर्वसाधारण सर्वेमध्ये किंवा प्रतिक्रिया व्यक्त करताना 80 ते 90% लोक प्रतिक्रिया व्यक्त करतात. 10-15% लोक असे असतात की ते कुंपणावरचे असतात. ते एखाद्या उमेदवाराचा किंवा पक्षाचा विजय होत आहे असं दिसलं की त्या बाजूनं जातात वातावरण बघून, असं बऱ्याच वेळा दिसून येतं. परंतु यावेळेला जवळजवळ 100% लोक प्रतिक्रिया व्यक्त करत होते आणि जे कुठल्याही पक्षाच्या बाजूनं मत व्यक्त करत नव्हते, फक्त राजकारण आणि राजकारणी मंडळींच्या विरोधात बोलत होते, त्यांनी आता आम्ही यावेळेला थोडा वेगळा निर्णय घेणार आहे. म्हणजे आम्ही अजित पवारांना माहितीनं सामावून घेतलं, त्यावेळेला आम्ही इथून पुढं मतदान करणार नाही असं म्हणणारे लोकसुद्धा यावेळेला असं म्हणायला लागले की आम्ही सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार, आम्ही आता शरद पवार काय निर्णय घेतील त्यांच्याबरोबर राहू, असे एकंदरीत वातावरण दिसून येते. धन्यवाद. नमस्कार.